मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक मोटारसायकलची समोरासमोर टक्कर, 2 व्यक्ती ठार तर 2 गंभीर जखमी. मकरंद बात्रे, पालघर. मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक गोमघरच्या सपाटीला 2 मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे. दोन्ही मोटारसायकल वेगात असल्याने टक्कर इतकी भीषण होती की यात मोटारसायकलवरील 5ही व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या होत्या. यातील 2घांचा मृत्यू झाला असून इतर 3 गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत खोडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहापूर तालुक्यातील व्हीगाव येथून गोमघर मार्गावर वाडा बाजूकडे MH04 LU 8286 या युनिकॉर्न मोटारसायकलने लक्ष्मण अशोक गांगड 28, दिलीप गांगड 29 व देविदास कृष्णा गांगड 30 वर्ष हे 3 सकाळी 11:30 वाजता जात असताना गोमघरपैकी बोट्याची वाडी येथील अनिल यशवंत सवरा हा आपल्या वडिलांना घेण्यासाठी मोटारसायकल क्रमांक MH15 FY 9327 या गाडीने खोडाळा येथे येत असताना दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण टक्कर झाली असून यात लक्ष्मण गांगड व्हीगाव व अनिल यशवंत सवरा बोट्याची वाडी या 2घांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 3घांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मोटारसायकल स्वार हे वेगावर नियंत्रण ठेवून चालवत नसल्याने अशा दुर्घटना घडत असतात. त्यातच खोडाळा येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची अल्पवयीन नव्हे बालवयीन मुले बिनधास्त बाजारपेठेतून दुचाकीवर स्वारी होत आहेत, तर काही हौशी पालक आपल्या पाल्यांच्या हातात थेट 4 चाकीचे स्टेअरिंग देत असल्याने आश्चर्य वाटते. मात्र अनावधानाने किंवा पुरेशी समज नसल्याने कोणतीही संभाव्य अनुचित घटना घडून अपघाताला निमंत्रण दिले जाण्याचा धोका टाळता येणार नाही. मात्र दस्तूरखुद्द पालकच पाल्यांच्या हाताला खतपाणी घालत असल्याने मोखाडा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यांनाच या अवाजवी लाडाला व्यसन घालून बालकांना दुचाकी सवारीपासून रोखत पालकांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.